सीजेआय म्हणाले, स्वातंत्र्य किती मौल्यवान आहे बांगलादेशकडे पहा. स्वातंत्र्य गृहीत धरले जाऊ शकत नाही. हे किती महत्वाचे आहे इतिहासातून बघून घ्या. शासन सर्व घटकांच्या उन्नतीसाठी वचनबद्ध. एकोपा आणि शांतता ठेवून प्रगतीचा वेग कायम राखण्याचे अब्दुल सत्तार यांचे आव्हान. आपल्या आईचा मृत्यूचा विरह झाला नाही सहन. कोल्हापुरात उच्च शिक्षित बहीण भावाने संपवले स्वतःचे जीवन. तुम्ही म्हणा चंद्र तारे पाहिजे, ते सांगतील 2 महिन्यात देतो. कॉन्ट्रॅक्ट मधून मलेजा खायची सरकारची योजना. जयंत पाटलांचा महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल. दादा नवा ही बारामतीकरांची इच्छा. अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ. युतीची सावध प्रतिक्रिया तर विरोधकांचा थेट सवाल. अजित पवार, हर्षवर्धन पाटलांनीच माझा कारखाना विकला. सूर्यकांता पाटील यांचा गंभीर आरोप. शरद पवारांचा आदेश असेल तर पाकिस्तानमधूनही लढण्याची तयारी. आमदार रोहित पवार यांचे कायम अपरिपक्वतेचे विधान. ते स्वतःचेच हसू करून घेतात. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला. जयंत पाटील यांनी मराठा आंदोलकांना टाळले. संतापलेल्या आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. अखेर पोलिसांचा हस्तक्षेप. राखी पौर्णिमेला अजितदादांना राखी बांधणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्याच दिवशी कळेल. मात्र मी नाशिक दौऱ्यावर असणार. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्नशील. अजित पवार यांचे प्रतिपादन. अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण. अजित पवार आत्मचिंतनाच्या मार्गावर. रक्षाबंधनापूर्वी बारामतीच्या लढतीवर खंत व्यक्त करण्याचा अर्थ काय? महायुतीत श्वास गुदमरतोय. बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान. मुलगा जय पवार यांना उमेदवारी देण्याचे दिले संकेत. महायुतीत वाद नाही. आम्ही कामाची आणि विकास साधणारी माणसं. 35 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा. अजित पवार यांची माहिती. महायुती काढणार मतांचे पीक. विधानसभा जिंकण्यासाठी 3 प्लॅन. जरांगे, वंचित, राज आणि दादांची घेणार मदत. खरंच याला स्वातंत्र्य म्हणायचं का? विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर थेट सवाल. शिंदे अजित दादांमध्ये मंत्रिमंडळात बैठक खडाजंगी. 2 सचिवांमधील वाद आणि कृषी खात्याच्या सचिवांची तडकाफडकी बदली. लाडकं लेकरू योजना आणा. मोठ्याल्या लोकाला, लेकीला, सुनेला पगार. मग पोरांनी सरकारचं काय घोडं मारले? बुऱ्याचं भाषण व्हायरल. पानवेली काढल्यामुळे गोदामाई मुक्त. पानवेली काढण्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर. येवल्यात रस्त्यातील खड्डे व दूषित पाण्याबाबत जलपूजनाचा इशारा. पालिकेला मनसेचा 8 दिवसांचा अल्टिमेटम. मालेगावातून 34 सराईत गुन्हेगार 10 दिवसांसाठी हद्दपार. 22 संशयित फरार. भाईगिरीची जिंग उतरलेल्या 362 संशयितांनी दिली चांगली वागणुकीची हमी. कोलकाता बलात्कार हत्या प्रकरण. प्रशिक्षणार्थी डॉक्टर रोज डायरी लिहायची. शेवटच्या वेळी लिहिले होते, MD मध्ये सुवर्ण पदक मिळवायचे आहे. मुख्याधिकाऱ्याने बासरी वाजून मने जिंकली. स्वातंत्र्य दिनानिमित्त चोपडा नगरपालिकेच्या प्रांगणात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर. संपन्न, समृद्ध आणि औद्योगिक दृष्ट्या अव्वल बीड जिल्हा घडवूया. पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन. दिमागदार सोहळ्यात स्वातंत्र्य दिनी साजरा. परभणीत 1000 फुटी राष्ट्रध्वजाची सर्वात मोठी तिरंगा रॅली. लायन्स क्लबचा मेनचा उपक्रम.
कोलकाता बलात्कार हत्या प्रकरण, देशभरात डॉक्टरांचा तीव्र निषेध. दिल्ली एम्स बाहेर वी वॉन्ट जस्टिसच्या घोषणा, पीडिताच्या घरी पोहोचली सीबीआय. उद्धव ठाकरे मवियाचे प्रचार प्रमुख, मत तर त्यांचे जहाज बुडालेच म्हणून समजा. सत्ताधारी शिवसेना नेत्याचा महाविकास आघाडीला टोला. उद्धव ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी, मवियाच्या प्रचार प्रमुखपदी निवड होण्याची शक्यता. उद्याच्या बैठकीत होणार निर्णय. खरगे म्हणाले, सरकार फुटीर विचारसरणीला चालना देते, म्हणूनच फाळणी दिन साजरा करताय. हे देशाचे राजकारण आहे. स्वातंत्र्य दिन सेलिब्रेशन, राहुल गांधींना शेवटचे सीट दिले. वाद वाढल्याने सरकारचे स्पष्टीकरण. ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी आघाडीच्या जागा राखीव होत्या. भागवत म्हणाले, बांगलादेशात अशांतता, हिंदूंना विनाकारण लक्ष केलं जातंय. संकटात मदत करणे ही आपली परंपरा, भारतात आपले संरक्षण करण्याची जबाबदारी. मवियाचं सरकार पाडण्यात आमचा हात, कोल्हापुरातील एक खासदारही पाडला. बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ. लवकरच भूमिका स्पष्ट करणार, शिंदे गटात जाण्याबाबत चर्चेवर जितेश शांतापूरकरांची पहिली प्रतिक्रिया. स्वातंत्र्य दिनी काळाचा घाला, अंघोळीसाठी 3 मित्र नदीत उतरले आणि अनर्थ घडला. 2 जण पाण्यात बुडून मृत्यू. समृद्धी महामार्गावर ट्रक कारमध्ये भीषण अपघात, बाप लेकाचा जागीच मृत्यू. महायुतीचं टेन्शन वाढणार, महाविकास आघाडीचा मोठा डाव. विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंना दिली महत्वाची जबाबदारी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी कोकणवासियांचा जन आक्रोश, राज्य सरकारलाही दिला इशारा. वैद्यकीय महाविद्यालयांमधील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एनएमसी आक्रमक, सुरक्षिततेबाबत धोरणे आखण्याची सूचना. गुन्हा मागे घेण्यासाठी अश्लील छायाचित्राद्वारे धमकावले, बहिणीचा पती व धीराविरोधात गुन्हा दाखल. रस्ते कामांसाठीच्या खर्चात मोठी वाढ, 8,500 कोटी खर्च होणार. लवकरच कंत्राटदारांना कार्यादेश.